संत श्री सीताराम बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या परिसरातून हजारो लोक आज इथं सप्त्यासाठी येत असतात आणि मग इथे असणारे जे सेवेकरी आहेत, जे या मठाचे प्रमुख महालिंग महाराज आहेत, त्यांच्या माध्यमातून व तसंच या मठामध्ये काम करणारे सर्व इतर मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पदाधिकारी ज्यांनी ही जमीन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये गोलेकर कुटुंब असेल, तसंच येवले कुटुंब असतील, लोखंडे साहेब असतील, तर ह्या सगळ्यांच्या सेवेच्या माध्यमातून इथं जो विकास होतोय तो खूप चांगल्या पद्धतीने इथं होत आहे। आध्यात्मिक ताकद या भूमीमध्ये खूप आहेच, पण याच्याच बरोबर लोकांनी सुद्धा खूप चांगला पाठिंबा विकासासाठी दिलेला आहे। जेव्हा इथे एखादं कीर्तन होतं, सप्ताह होतं, कुणीतरी एखादं तेल देतं, तूप देतं, धान्य देतं, कुणी पैसे देतं, अशा पद्धतीने एकोभाव, बंधुभाव या दृष्टिकोनातून इथं हा कार्यक्रम घेतला जातो आणि मग आता हजारो लोक इथे येतील, उद्या जाऊन लाखो लोक इथे येतील, अशात इथं चांगला विकास असावा अशी सगळ्यांची इच्छा आहे। आणि मग जेव्हा आपण चांगल्या विचाराने तिथं पुढे जात असतो, संतांचा विचार आत्मसात करून तसं वागत असतो, मग आपल्याकडनं सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडत असतात। जसं आपण मागे बघत आहात 3 कोटीचा सभामंडप इथं आता आपण बांधत आहोत। त्याच्याचबरोबर आपण इथं येणारा जो प्रमुख रोड आहे, जो खड्डा किल्लापर्यंत जातो, संत गीतेबाबांपर्यंत जातो, तो अख्खा 4 लेनचा तिथं आपण केलेला आहे। जे काय आपल्या सुशोभीकरणाला करता येईल तो आपण विचार करतोय। तसंच संत श्री गीतेबाबांचे इथं सुद्धा 6 कोटी निधी आपण सेवा म्हणून सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये तिथे टाकलेलं आहे। त्याचंही काम प्रगतीपथावर आहे। याच्याच बरोबर येत्या काळामध्ये चांगली कमान असावी याचाही विचार आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। त्याच्याच बरोबर ह्याला लागून कंपाऊंड असावं आणि हे जे काही सभामंडप आहे तिथं अजून मोठी लग्न व्हावी, चांगले आध्यात्मिक कार्यक्रम व्हावं, यासाठी उद्या जाऊन त्याचा मोठा मंडप सुद्धा आपल्याला पुढे जाऊन अजून करायचा आहे। तोही आता आपण विचाराधीन आहोत। उद्या जाऊन जे जेवणाची नाहीतर प्रसादाची व्यवस्था इथं असेल, ज्याला आपण प्रसादालय म्हणतो, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं इथं करायचं। अशा पद्धतीने सगळे एक होऊन एका विचाराने इथं सहकार्याने कार्य करत आहेत आणि आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, सेवा म्हणून जे काय आम्हाला करता येईल, जे काय आमच्याकडनं होईल तो प्रामाणिकपणे करण्याचा विचार आणि प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो।